पहले वीडियो देखो, बाद में बात करते. मित्रांनो, आज आम्ही हे सगळ्या लोकांनी दाखवा. आज आम्ही ते दीक्षाभूमीला आलेलो. हे बघा, एवढी मोठी दीक्षाभूमी. आज इथे संविधान दिन आहे, ज्या दिवशी बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान दिलं, जे हक्क दिला, एवढं मोठं संविधान दिलं, हक्क दिला, आणि आज त्या दीक्षाभूमीला आम्हाला जाण्यासाठी हे लोक रोकत आहे. मग बाबासाहेबांनी जे हक्क जे आमच्यासाठी दिलं, मग कुणासाठी दिलं? आज इथे 9 वाजले आणि हे लोक म्हणतात की 8 वाजता गेट बंद होत आहे. हे कधीपासून डिसाईड केलं या लोकांनी? ना आम्हाला ते लोक कोणता कायदा दाखवत आहे, ना ते कोणते आम्हाला काय लेटर दाखवत आहे, आणि आम्हाला खोटं बोलून सांगतात हे लोक की भाऊ इथं 8 वाजता बंद आहे. कुठे लिहिलेलं आहे इथं? मग आम्ही एवढा रात्री आणि आजच्या दिवशी हे कुठे सांगितलेलं आहे की आजच्या दिवशी बंद आहे म्हणून? दसऱ्याच्या दिवशी हे 1 वाजेपर्यंत चालू राहते. 14 एप्रिलला पण 1 वाजेपर्यंत चालू राहते. आणि आज एवढा मोठा दिवस असताना आज हे लोक 8 वाजता बंद करत आहे. आम्ही आमच्या सगळी जनता काम धंदे सगळं निपटल्यानंतर आम्ही दर्शन करायला आलेलो. आम्हाला जर माहित असतं 8 वाजता तर आम्ही इथे एवढं पटांगण एवढं खाली नसतं दिसलं ना. जसं 14 एप्रिलला भरून राहते तसंच असतं ना आजही. मग हे जर असे जर वागणूक करत असतील आजच्या काळात सुद्धा, मग आमच्या समाजावाल्या लोकांनी कुणाकडे जायचं? आणि हे परमिशन या लोकांनी बंद केली 8 वाजताची. हे नाव सांगा का कोणत्या संघटनेने सांगितली या कोणत्या ह्याच्याने सांगितली? जय भीम. याच्या अगोदर भारतीताईने बी या विषयावर व्हिडिओ काढला होता. तर ह्या दीक्षाभूमीवाल्यांच्या कितपत योग्य आहे ते कमेंट करून सांगा. जय भीम, जय संविधान.